एक वर्ष असं ठरवलं की त्या वर्षी एका महाराजाला बोलवून आणूया. आणि ती बँक आहे ना, वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर नियम पाळणारी अशी ती बँक होती. त्या बँकेचं शिष्टमंडळ महाराजांना भेटायला गेलं की महाराज, तुमची वाणी खूप छान आहे, मधुर आहे, आणि या वर्षीच्या आमच्या व्याख्यानमालेला आम्ही तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतोय आणि तुम्हाला यायचंय. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराज म्हटल्यानंतर तास दीड तास बोलल्याशिवाय खाली बसत नाहीत. मग तरी महाराजांनी मान्य केलं की मी येतो, बोलतो, माझे विचार सांगतो. पण त्यांनी म्हटलं की तुम्हाला अर्धाच तास वेळ आहे, तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला संपवावं लागेल. म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करतो आणि अर्ध्या तासामध्ये संपवतो. व्याख्यानमाला सुरू झाली. अर्धा तास झालं, तास झालं, दीड तास झालं, महाराज काय बोलायचे थांबतच नव्हते. पाठीमागे एक सिनियर सिटीजन होते, त्यांच्या हातात काठी होती. त्यांनी ती काठी घेतली आणि स्टेजच्या दिशेने चालत येऊ लागले. ज्येष्ठ नागरिक. महाराज घाबरले, पण त्या काकांनी काय म्हणलं, ज्येष्ठ नागरिकांनी, की तुम्हाला काहीच नाही करणार, तुम्हाला इथं ज्यांनी आणलंय ना त्यांना शोधतोय. देवीदासजींना निश्चित करतो की वेळेतच मी सगळं संपवतो. हे सांगायचं कारण असं आहे की तुम्हाला कदाचित काही जणांना माहिती असेल नसेल, की ते राजकुमार जाधव बसलेत. मी युवा सकाळमध्ये 5 वर्ष काम केलं सर. मी खूप छान लिखाण आताही करतो, लिहितो खूप छान. पण माझं मी आजपर्यंत पाळलेलं आहे गेल्या 20 वर्षामध्ये की खूप पॉझिटिव्ह स्टोऱ्या मी करतो. आताही मी नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन आलो. 1200 मुली तिथं प्रशिक्षण घेतात पोलिसांच्या. त्याच्यावरती मी खूप छान आर्टिकल लिहिला दक्षतामध्ये. मी खूप छान लिहितो. म्हणजे मी सकाळमध्ये खूप वर्ष काम केलं. मला आनंद असा वाटतो की इथे बसणाऱ्या उमाकांतला इथे बसवायची संधी हे धाराशिवकरच करू शकतात. खरं तर माझा जीवन प्रवास इथल्या अनेक लोकांना माहिती आहे. जे फाटक्या तुटक्या चपलेमध्ये झोळी घेऊन अंगावरती अंगरखा घालून फिरणारा उमाकांत आणि आज राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरती एक न्यायिक सदस्य म्हणून काम करणारा उमाकांत, हा इथल्या बऱ्याच लोकांनी मला पाहिलेला आहे. खरं तर हा 20-25 वर्षाचा जीवन प्रवास अर्ध्या तासात मांडणं खरं तर खूप कसरतीचं काम आहे, पण सर मी वेळेत पूर्ण करतो. ह्या जीवन प्रवासामध्ये मला जवळपास 52 राज्यस्तरीय, 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, एक युनिसेफचाही मिळालेला आहे, तसे 176 आहेत पुरस्कार. पण हा जो तुम्ही गुच्छ दिला ना, त्याची सर कशालाच येणार नाही सर. मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं. म्हणजे ज्या संघटनेला, उमाकांतला, ज्या कामाला तुम्ही मोठं केलेलं आहे, त्याला आज तुम्ही इथे समोर बोलून त्याचे अनुभव सांगण्याचं तुम्ही मला संधी दिलेली आहे. हा अनुभव सुरू होतो 2002 पासून. म्हणजे मला 25 वर्षाच्या पूर्वी जावं लागेल. मी एका संघटनेचा, एका जातीयवादी संघटनेचा मी कार्यकर्ता होतो. 3-4 वर्ष मी खूप काम केलं. म्हणजे घरातले देव काढून ठेवायचे, म्हणजे की देव नाहीत, आपण हे सणवार करू नयेत. बऱ्याच ठिकाणी जाऊन यायचं. तरुणांना मी सांगितलं की हे सगळं थोतांड आहे, काय नसतं. आणि म्हणजे एक समाज विघातक विचार त्याच्या पाठीमागे होते. नंतर सुदैवाने अनिल घुगे हे यमगरवाडीच्या शाळेमध्ये, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे यमगरवाडी प्रकल्प, त्या शाळेमध्ये शिक्षक होते. ते माझ्या घरी सातत्याने यायचे. ते आल्यानंतर मी दरम्यानच्या काळात कॉलेज जीवनामध्ये एनसीसीच्या माध्यमात मी आलो होतो. एनसीसीला मी जोडलो गेलेलो होतो. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता, देश काय असतो, देशप्रेम काय असतो, हे सगळं त्यावेळेस मला कळलं होतं. आणि सुदैवाने घरातलेही सगळे, म्हणजे माझ्या ह्या समाज विघातक स्वभावाला, पद्धतीला म्हणतात ना की जवानी का जोश होता आहे, तसं त्या पद्धतीने मी खूप काम केलं. पण नंतर लक्षात आलं की हे थोडं चुकीचं करतोय आपण. मग मी यमगरवाडीच्या प्रकल्पाच्या संपर्कात आलो. ते जे तिथले अधिकारी, तिथले प्रचारक, तिथले कार्यकर्ते, म्हणजे आयुष्यभर लग्न न करता समाजासाठी जे काम करतात, ते मी 6-7 महिने पाहिले. आणि खूप विचारांती असा निर्णय घेतला की आपण सुद्धा समाजासाठीच पूर्ण वेळ काम करायचं. 6-7 महिन्यानंतर मला थोडं प्रशिक्षण मिळालं आणि मला त्यांनी उमरग्याला पालावरची शाळा, म्हणजे अतिशय अभिनव प्रयोग आहे की ज्याला जागतिक स्तरावर देखील ह्या उपक्रमाची दखल घेतली गेली. पवई मधल्या
जे IIT आहे पवईचं मुंबईमधले, तिथल्या अनंत कृष्णन ह्या प्राध्यापकांनी याच्यावरती डॉक्टरेट सुद्धा मिळवली. म्हणजे एवढा आपला धाराशिव जिल्ह्यातला एवढा मोठा हा तो उपक्रम आहे. तर पाल म्हणजे काय आहो, पालावरची शाळा काय आहे? पाल म्हणजे टेंट, झोपडी. ते भटके विमुक्त बांधव माझे ज्या ठिकाणी राहतात त्यांना ते पाल म्हणतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी भटकेमुक्त समाज आहे, 52 प्रमुख जाती आहेत आणि 250 त्यांच्या उपजाती आहेत. प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं म्हणलं तर वेळ आणि मनुष्य म्हणजे हे दोन्हीही खूप अडचणीचे असतात सामाजिक संस्थांना. मग संघटनेने असं ठरवलं की आपणच त्यांच्या वस्त्या वस्त्यांपर्यंत पालावरची शाळा घेऊन जायची. तर मी सुरुवातीला गेलो उमरगा. हे थोडा शब्द वेगळा आहे पण सांगतो. जे ज्या ठिकाणी गावची हागणदारी तिथे यांची वतनदारी. ज्या ठिकाणी शौचालयाला लोक जातात तिथेच हे लोक राहतात, घाण अवस्थेमध्ये, घाणेरड्या याच्यामध्ये. पण काय झालं की कशामुळे की या माझ्या बांधवांमध्ये कुटुंब नियोजनाचं प्रमाण नसतं. म्हणजे एका पती पत्नीला जवळपास 10-10, 15-15 मुलं असं ते प्रमाण त्यावेळेस, आता कमी झालं, असायचं. आणि मुलांची अशी केस सगळी वाढलेली, डोक्यामध्ये फोड आलेली, दुःख झालेली, त्यांना जखम झालेली, त्यानंतर चड्डी आहे तर शर्ट नाही, शर्ट आहे तर पॅन्ट नाही, अशी अवस्था. आणि हातामध्ये बिकीचा कटोरा घेऊन त्यांना भीक मागायला पाठवायची. अशी ही त्यावेळेसची सगळी ही अवस्था होती. मग उमरग्याच्या मसनजुगी वस्तीमध्ये मी गेलो. शहराच्या बाहेर त्रिकोळी रोडला ही वस्ती आहे. म्हणजे स्मशानयोगी, उपनिषदामध्ये यांचा उल्लेख केला जातो, त्यांना स्मशानयोगी म्हटलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला आपण जाळतो स्मशानामध्ये नेऊन, आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची राख घेऊन हे असं सांगायचे, म्हणजे एवढं यांचं ज्ञान होतं की हा व्यक्ती कुठल्या आजाराने मयत झालेला आहे, यांचं एवढं यांचं ज्ञान होतं. पण दुर्दैवाने जे ज्या समाज बांधवांनी देव, देश, धर्म, समाज टिकवून ठेवला, आज ते भिकी कंगाल झाले, भिकेला लागलेले होते. म्हणजे भिक्षा मागणे, भीक मागून आपला उदरनिर्वाह करणे हे त्यांचं प्रमुख साधन होतं. मला तिथे पालावरच्या शाळेसाठी पाठवलं. 15-1 दिवस मी काम केलं. लक्षात असं आलं की वस्तीमधले कोणीच मला स्वतःचं मानायला तयार नव्हते. त्या दिवशी दिवाळी होती, दिवाळीचा पहिला दिवस होता. माझे वडील मुख्याध्यापक होते. घरामध्ये खूप स्थिरता, आर्थिक बऱ्यापैकी स्थिर असं माझं घर होतं सगळ्या बाजूने. वडील प्रवचन करायचे वारकरी संप्रदायातले. माझं घर पूर्ण आळंदी, पंढरपूर, देंडेगाव याच्या ठिकाणी वारकऱ्यासाठी ते जे वारकरी जातात ह्या सगळ्या देवस्थानामध्ये, ते तसे जायचे. मी कधी मांसाहाराला हात लावलेला नव्हता. दिवाळी होती, आपणा सगळ्यांना माहिती दिवाळी म्हणजे कसं असतं, गोडधोड पदार्थ, त्यानंतर उठणं, अंगाला लावणे, कपडे घालणे, त्यानंतर फराळ करणे. आपला मांगल्याचा, पवित्रतेचा एक तो सण असतो आपल्या धर्मामध्ये. त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. 3 दिवसापासून मी 3 पार्ली पुढ्यावर होतो फक्त. वस्तीमध्ये मला कुणीही स्वीकारायला तयार नव्हता. तिथे गंगाराम नावाचा एक मुलगा होता. तो माझ्याकडे आला संध्याकाळी 11:30 वाजता. सर तुम्ही जेवलं ना? लहोरे मी गंगाराम जेवलो नाहीये. तर सर मागून आणलेल्या भाकरी, म्हणजे बाहेरून भीक मागून आणलेल्या भाकरी आणि डुकराचं मटण आहे, खाताव का? मग क्षणभर अंगावर काटा आला. मी तर कधी मांसाहाराला हात लावलो नव्हतो, पण त्याची भावना होती ना ती खूप शुद्ध होती. मी म्हटलं ठीक आहे घेऊन ये. 11:30 वाजता ते सगळं खाल्लं आणि तो गेला. 2-3 तासाने सगळी उलटी झाली आणि सकाळी 5 वाजता मी पाहतो तर काय, हे माझे बांधव आहेत ना, हे सगळे सोया, बिबा, पिना विकणे, भंगार गोळा करणे, कंदमुळं विकणे, असं करून ते उदरनिर्वाह करायचे. त्यावेळेस गुटखा खूप चालायचा. गुटख्याच्या पुड्या विकणे, रिकाम्या बाटल्या गोळा करणे, असं हे छोटी मोठी कामं करायची. सकाळी 5 वाजता हे निघायचे आपापल्या व्यवसायासाठी. ते आले आणि गोंधळ करू लागले, चर्चा करू लागले वस्तीच्या माझ्या शेडच्या सगळ्या शेजारी, आणि म्हटले की गुरुजी मसनजोगी झाला. आणि त्यावेळेस पासून ह्या माझ्या सामाजिक कार्याचा श्रीगणेश झाला. मग मी त्यांची भाषा शिकली, त्यांना त्यांच्या भाषेतली बोली भाषा शिकवली. म्हणजे ते जसं आजोबाला ताता म्हणतात तसं मी त्यांच्या तातावरती, आजोबावरती, काकावरती, आईवरती स्थिर भाषेतली जी गीतं आहेत ती त्यांच्या भाषेमध्ये बदल केली, त्यांच्या भाषेमध्ये करून घेतली आणि त्यांना ती शिकवत गेलो. आपण बघतो प्रोजेक्टर आहे, शैक्षणिक साधनं मोठमोठी किती किमतीचे असतात, पण तिथे तसं काहीच नव्हतं. सुया, बिबा, पिना असं ते गोळा करायचं आणि त्यांचे शैक्षणिक साधनं तयार करायचे. असं ह्या क्रमाने हे सगळं चालत गेलं. जी पालावरच्या शाळेचा मी पहिला शिक्षक होतो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. त्यानंतर मी काम करत गेलो, संघटनेने वेगळी जबाबदारी देत गेली. 2012 मला पालावरच्या शाळेचा प्रमुख केलं. त्यावेळेस 4 वर्षामध्ये एका पालावरच्या शाळेपासून सुरुवात झालेली पालावरची शाळा सर 22 जिल्ह्यामध्ये 79 पालावरच्या शाळेपर्यंत गेली होती.
त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वस्तीमधल्या प्रत्येक त्या ताई आणि दादाला जे काही थोडंफार शिकलेले आहेत त्यांना आम्ही शिकवायचो आणि त्यांना त्या पालावरची शाळेचे शिक्षक म्हणून आम्ही त्यांना त्याच्यामध्ये स्थिर करायचो. अशा पद्धतीनं की जी मुलं व्यसनी होते, भंगार गोळा करायची, त्या सगळ्या लोकांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आज तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, तुम्ही केव्हाही त्या मसंदगी वस्तीमध्ये जा, त्यावेळेस डॉक्टर प्रवीण गेडाम ह्या जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यांनी तिथं व्हिजिट केली. 1ली ते 5वी पर्यंतच्या शाळेची त्यांनी मान्यता दिली. आज वस्तीमध्ये सगळ्या ठिकाणी सिमेंट रोड आहेत, स्ट्रीट लाईट सगळीकडे आहेत. त्या वस्तीमधल्या सगळ्या लोकांची सगळ्या प्रकारची प्रमाणपत्र काढली गेलेली आहेत. वस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था झालेली आहे, घरोघरी नळ आहेत, मुलांना शालेय पोषण आहार मिळतो आणि प्रत्येक मुलगा हा आता शाळेत जातो. पण सर हे जवळपास 15 ते 20 वर्षाचं कष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं, म्हणून आज ही वस्ती महाराष्ट्रामध्ये एक आयडियल वस्ती म्हणून आज समोर येत आहे. हा झाला पालावरच्या शाळेचा प्रवास. असं म्हणतात ना की आपण समाजाचं काम करत असताना आपण जातीभेद कुठलाही पाहू नये किंवा जातीपातीचा अनुभव आपण कधी स्वीकारू नये. तसं जे तुमच्या समोर सगळ्यांनी म्हटलं की मोकळेपणाने सगळं सांगावं, म्हणून मला सांगायला आवडेल. ज्यावेळेस मी प्रकल्प प्रमुख होतो यमगरवाडी सेवा प्रकल्पाचा, त्यावेळेस असं लक्षात आलं की समरसतेचा विवाह म्हणजे माझी पत्नी जी आहे ती लिंगायत समाजातली, मी मराठा समाजातला, आणि त्यावेळेस आपण बघतो विशेषतः मराठवाडा आणि लातूरमध्ये मराठा वर्सेस लिंगायत हे कसं ते गणित होतं. त्यावेळेस आम्ही ते लग्न केलं. आमच्या दोघांचेही घरचे त्याला मान्यता देत नव्हते, दिले नाहीत. 3-4 वर्ष आम्ही घरीही गेलो नव्हतो, पण कार्यकर्त्यांनी सगळं समजून घेतलं. सगळ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी खूप आम्हाला त्यावेळेस मदत केली, त्यांनी पाठिंबा दिला ह्या सगळ्या विषयासाठी. स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यामध्ये लग्न झालं आणि त्यावेळेस पासून आयुष्याच्या दुसऱ्या टर्मला सुरुवात झाली. हे असं करत गेलो. सांगायला तसे तर खूप अनुभव आहेत. म्हणजे की उमरग्यामध्येच असताना एका माझ्या पाहुण्याचं लग्न होतं, रंगनाथ गरड या व्यक्तीचं. वस्तीच्या शेजारीच त्यांचं घर होतं, MSB मध्ये कामाला होते. त्यांनी मला जेवायला बोलवलं. जेवायला बोलल्यानंतर मी लग्नात गेलो, जेवण केलं आणि बाहेर आलो लग्नाच्या, तर बघतो तर काय सर, मी ज्या मुलांना शिकवायचो ना ती सगळी मुलं ज्या ठिकाणी पत्रावळ्या टाकलेल्या आहेत त्या पत्रावळ्याचं उष्ट अन्न घेऊन खात होते. तुम्हाला क्षणभर मनामध्ये असं वाटलं की आपण कुठल्या मुलांना शिकवतोय आणि आपल्याला किती काम करायची गरज आहे. जे असं काम करत गेलो, अनुभव येत गेले. जे ते महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मी गेलो त्यांच्यासोबत. मलाही एक झोपडी मिळाली होती. म्हणजे माणूस सोडून सगळ्या प्रकारचे प्राणी मी खाल्ले. म्हणजे आता कमी केलं प्रमाण तसं आता, म्हणजे कारण त्यांच्यामध्ये राहायचं म्हणल्यानंतर त्यावेळेस असं झालं की मी टेंभुर्णीला होतो, मुलांची केस खूप वाढलेली होती. मी बाजारामधून जाऊन ब्लेड आणले आणि सगळ्या मुलांचं डोकं साफ केलं. सुरुवातच होती त्यावेळेस. पालक सगळे काटे घेऊन माझ्या अंगावर आले. अरे तू काय केलास गुरुजी, तू काय केलास? म्हणजे यांना स्वच्छ केलंय, चांगलं केलंय. म्हणजे आता यांना एवढं स्वच्छ केलं तरी भीक मागा गेल्यानंतर भीक कोण देणार यांना? हे ज्यावेळेस घाण राहतील, यांच्या शरीराचा ज्यावेळेस वास येईल त्याच वेळेस लोक यांना भीक देतील ना. मग माझ्या लक्षात आलं की नाही बाबा, हाही विषय जरा अवघडच आहे. यांना जर स्वच्छ केलं तर यांना खायचं काय, म्हणजे काय असं तो, म्हणजे असे छोटे छोटे जे विषय आहेत तर ते म्हणजे अनुभव शिकवत गेले आणि त्याप्रमाणे आम्ही यांचा सगळ्यांचा अभ्यासक्रम तयार करत गेलो. सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने याची दखल घेतली आणि या शाळेला व्हिजिट दिली जागतिक अभियानाच्या सर्व शिक्षा पथकाने, आणि याचा अभ्यासक्रमाचे यांनी कौतुक केलं. असे ते विषय आहे. युनिसेफच्या म्हणजे इस्रायल मधल्या तेल अविवच्या एक हेरेरी म्हणून होत्या मॅडम, त्यांनी इथं आल्या आणि हा अभ्यासक्रम माहिती नाही त्यांना कसं माहित झालं, त्यांनी हा अभ्यासक्रम इथे येऊन हा अभ्यासक्रम तिकडे घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की भारतामध्ये अशा सुद्धा समाज बांधवामध्ये असे प्रयोग चालतात. असंही झालं. करत गेलो. खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना अडचणी सांगायच्या नसतात. रोज सकाळी उठल्यानंतर प्रचंड अडचणींचा डोंगर उभा राहत होता, पण त्या सोडवत गेलो. अनेक बांधव जे आहेत, म्हणजे खरं तर त्यावेळेस प्रकल्पाची जबाबदारी असताना एक माझा पारधी बांधव म्हणजे 4-5 महिलांना घेऊन माझ्या म्हणजे मी अतिथीगृहामध्ये बसलो होतो आणि तो मारायला आला. हातामध्ये जांबिया होता, चाकू होता. त्या अतिथीगृहामध्ये मी बसलो होतो. मोठमोठ्याने आवाज केला आणि मला रक्तबंबाळ केले. ते असे 10-12 टाक्या पडलेत माझ्या हाताला आणि महिलांनी तर माझ्या शरीराचा एकही पार्ट असा सोडला नाही की त्याला मार दिला. प्रचंड मारहाण झाली मला. त्यांनी रक्तबंबाळ केलं मारून आणि तो स्वतः जाऊन त्या तांबळवाडी पोलीस स्टेशनला त्यांनी आमच्यावरती अॅट्रॉसिटी केली. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी होते, जवळपास अधिकारी होते, अप्पा लातेरे, जवळपास 75-76 वय होतं.
आमच्या चौघावरती त्यांनी अॅट्रॉसिटी केली. पण संघटनेने सांगितले काही करायचं नाही, शांत बसायचं. त्यांच्या एका विषयावरती गैरसमज झाला होता. त्यांना असं वाटलं की संघटनेने आम्हाला थोडं चुकीचं केलेलं आहे. 4-5 लोक होते, त्यांनी अॅट्रॉसिटी केली. धाराशिवच्या कोर्टामध्ये अॅट्रॉसिटी झाली. ती 3ऱ्या मजल्यावरती कोर्ट होतं पाठक म्हणून. त्यावेळेस आम्ही आमचे जे अधिकारी होते त्यांना चालता येत नव्हतं, काठी राहायची हातामध्ये. तर त्यांनी म्हटलं नाही, 3ऱ्या मजल्यावरती ते चालत यायचं. आम्ही 1.5 वर्ष तसं ते सहन केलं. पण त्याच्या लक्षात असं आलं की नाही बाबा, आपण केलेलं चुकीचं आहे. त्यांनी ती अॅट्रॉसिटी माघारी घेतली. सगळा विषय संपला त्यावेळेस. पण याच्या अगोदरचा विषय असा झाला की त्यावेळेस जे DYSP होते ते त्यांनी खूप त्रास दिला. तासनतास आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवायचे, पाणी सुद्धा पिऊ द्यायचे नाहीत. आयुष्यभरामध्ये एकही शिवी खाल्ली नाही. त्यावेळेस आयुष्यभराच्या पूर्ण शिव्यांच्या साठा त्यांनी आम्हाला दिल्या. खूप आदवा शिवाय द्यायच्या. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला XYZ अमाऊंट द्या, आम्ही तुम्हाला सोडून टाकू. म्हटलं नाही, आम्ही असे डरणारे किंवा भिणारे लोक नाही, आम्ही रडणारे नाही, आम्ही लढणारे लोक आहे. म्हटलं तुम्ही काय त्रास द्यायचं द्या. त्याच्यानंतर बघा, म्हणजे माझ्या पुस्तकाचं नाव आहे, याचं नाव आहे डिवाइन जस्टिस. हे 3 भाषेमध्ये आलेलं आहे. म्हणजे जवळपास दत्ता जोशी हे एक लेखक आहेत संभाजीनगरचे. त्यांनी हा 250 पेज मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये खूप सविस्तर मांडलेला आहे. ज्यावेळेस राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरती माझी नियुक्ती झाली त्याच्याविषयी थोडं सांगतो की 2006 प्रकाश सिंग म्हणजे उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक होते. त्यांनी एक केस दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये की पोलिसांच्या सुधारणामध्ये आपण काय करतो, काही होत नाहीये, तुम्ही याची काहीतरी दखल घ्या. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला 2006 भारतातल्या प्रत्येक राज्यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करा. ते काय हो, हे एक प्राधिकरण आहे, एक क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे, एक न्यायपीठ आहे. कशाचं आहे की बघा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने पोलिसांच्या विरुद्धात जर त्याची काही तक्रार असेल तर तो या न्यायपीठाकडे दाद मागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या म्हणजे देशातल्या सर्वसामान्य व्यक्तींना, कुठल्याही व्यक्तीला एक न्यायाची खूप चांगली संधी, एक व्यासपीठ त्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेला आहे. आणखी बऱ्याच म्हणजे 1 जानेवारी 2017 पासून म्हणजे तिथे एक 3 जणांची बेंच आहे, एक न्यायमूर्ती, एक निवृत्त IAS की जो सचिव दर्जाचा, आणि एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा मान्यवर. त्या कॅटेगरीमधून माझी तिथे निवड झाली. म्हणजे मी तिथं गेलो, काम केलं. 1 जानेवारी 2017 पासून मी तिथं आणखीही काम करतोय. 1 टर्म झाली, कामाची दखल घेऊन परत एकदा मला 2ऱ्या टर्मची संधी मिळाली. परत तेवढ्याच उत्साहाने काम करतोय. बघा, ज्या उमाकांनी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अनेक लाटाखाट्या झेलल्या, आंदोलन केली, मोर्चे केले, आंदोलन केले, पोलीस स्टेशनमध्ये तासनतास बसलो, पोलिसांनी विभागाचे अनेक शिव्या खाल्ल्या, अनेक अपमान झेलले, त्या उमाकांतला ह्या पीडित लोकांसाठी यांच्याच विरोधामध्ये न्याय देण्याची संधी नियतीने मला तिथे दिली होती. मार्च 2018चं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तिथे मी गेलो, लिफ्ट मधून बाहेर येत होतो. आल्यानंतर एक छान उंचा पुरा असा युनिफॉर्म मध्ये बसलेला एक अधिकारी होता. मी शॉकिंग झालो, तो चेहरा मी पाहिलेला होता. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावरती अॅट्रॉसिटी केलेली होती तो तिथे खुर्चीवरती बसलेला. केबिन मध्ये गेलो, म्हटलं त्यांना थोडं बोलून आण. ते आले, प्रोटोकॉल नुसार सगळं झालं. मी म्हटलं तुम्ही अशा वेळेस तुळजापूरला होतात? हो. आणि तुमच्याकडे आता त्यांना काय की हजारो लोक त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी केसेस साठी येऊन गेले, त्यांना कुठे चेहऱ्याने आडनावं लक्षात राहिला. म्हटलं की असं एका 4 व्यक्तीवरती अॅट्रॉसिटी झाली होती, अशा आडनावं घेतलं एकदम ते अशी शॉकिंग झाली आणि माझ्या पायच धरू लागले. नाही तिथंच थांबा तुम्ही. नाही सर, मी आता SP झालोय आणि जर काय झालं तर मग माझं आयुष्यच बरबाद होईल. तर नाही सॉरी, तुम्ही हे चुकीचं वाक्य बोललात. जे काही असेल ते न्यायपीठासमोर होईल, जे काही कागदपत्र तपासले जातील त्याच्याप्रमाणे तिथे होईल. त्याच्यासाठी मला तर बोलवणे चुकीचं आहे, पण मी बोलवलं कुठेतरी मी तुम्हाला पाहिलं होतं. त्यांनी काय म्हटलं पहा, ठीक आहे सर, म्हणजे जे काय असेल ते कागदपत्राप्रमाणे होऊन जाईल. त्यांनी एक वाक्य म्हटलं, एक वेळ अशी होती की तुम्ही तासनतास माझी वाट बघत बसायचो, आज वेळ अशी आहे की मी तुमची तासनतास वाट बघत बसतो. हा नियतीचा न्याय आहे, हा डिवाइन जस्टिस आहे. असे अनुभव येत गेले, प्रामाणिकपणाने काम करत गेलो. प्रामाणिकपणा आणि कष्ट हे 2च भांडवल माझ्या आयुष्यामध्ये आहेत. त्याप्रमाणे काम करत गेलो. तिथे सुद्धा म्हणजे 1-2 छोटे अनुभव सांगतो. माझा एक मित्र आहे लातूरचा, प्रवीण म्हणून. त्यांनी मला फोन केला. मी बसलो होतो केबिन मध्ये. आता लातूरचा टोन म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे. म्हटलं की कुठे आहे व्योम्या? मी म्हटलं ऑफिसमध्ये बसलोय.
अबे त्या पोलिसांनी पकडले बे मला. म्हणलं काय झालं? अरे काय नाही बे, मी सिग्नल तोडलो बघ. बर बर ठीक आहे, तोडला तू सिग्नल, मग काय केलं? अरे अबे 200 रुपयाची फाईन मारायला बे. बर बर दे म्हटलं त्यांना. आपण राठोड नावाचे कॉन्स्टेबल होते, त्यांना म्हटलं की असा हा ठीक आहे सर, मी असा असा आहे म्हटलं, आणि सिग्नल तोडले. म्हटलं मग असं करा, तुम्ही त्याच्यावरती 1000 रुपयाची फाईन मारा म्हटलं. आणि त्यांनी खरंच त्यांच्यावरती 1000 रुपयाची फाईन मारली. आणि मला एसपीचा फोन आला, सर म्हणे आयुष्यातला माझा पहिला प्रसंग असा आहे, एखाद्या तुमच्यासारख्या व्यक्तीने की जे असं अजिबात म्हणलं नाही की त्यावरचं फाईन कमी करा, सोडून द्या, माझा दोस्त आहे, माझा नातलग आहे, फलान नको. सर आयुष्यभरामध्ये एवढे अनुभव येतात, आम्ही एवढ्या जणांच्या शिवाय खातो, राजकीय लोकांच्या, आमदार खासदाराच्या, की ह्याला सोडा त्याला सोडा हे करा. पण तुम्ही पहिला व्यक्ती असा बोललो की नियम तर पाळलाच, पण त्याच्यावरच तुम्ही करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नियम पाळण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करतोय, करत आहे त्या सगळ्या ह्याच्यामधून. खरं तर हे खूप चांगलं व्यासपीठ आहे की माझ्याकडे आता जी आमची बेंच आहे, म्हणजे एसीपी आणि त्याच्या पुढच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची तक्रार महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती आमच्याकडे करतो, म्हणजे महाराष्ट्राच्या डीजी पर्यंत 3 जणांची बेंच आहे आमची. 48 स्टाफ आहे, मंत्रालयाच्या शेजारीच आम्ही बसतो. 3 महिन्यामध्ये कुठलीही तक्रार आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो. 6200 केसेस आम्ही आतापर्यंत सोडवल्या 1 जानेवारी 2017 पासून. 2च प्रकरणामध्ये तक्रारदार जो आहे आमच्या ऑर्डरच्या विरोधात हा हायकोर्टामध्ये गेला. सगळ्या तक्रारदाराचा मी समाधान करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातले अनेक टॉपर्सचे सिनियर IPS यांच्यामध्ये म्हणजे खरं तर कधी कधी दुर्दैव वाटतं की राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणासारखी संस्था ही कुणालाच नको आहे. कुणाला, कारण आता तुम्हाला माहिती आहे, जास्त काय खोलामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार नाहीये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये सुद्धा काम करण्याचा अनुभव येत आहे. ते खरं तर मला खूप छान वाटलं. अर्धा तास झालाय इथे आल्यामुळे. खरं तर पुस्तकामध्ये आपण लहानपणी मोरपीस ठेवतो की शाळेमध्ये असताना, की त्याच्या एक आठवणी खूप वर्षानुवर्षे राहतात. तर आज इथे आल्यामुळे तशाच मोरपिसाच्या आठवणी आजच्या निमित्ताने माझ्या हृदयामध्ये कायम असतील. खरं तर 20-25 वर्ष झालं काम करतोय. उमाकांत तुम्हाला सगळं माहितीच आहे की आपल्या एका राजकीय नेत्याने असं म्हटलं की पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे काही ताम्रपट घेऊन आलेलं नाहीये, ते येतात आणि जातात. हा उमाकांत तुम्हाला कायम उमाकांतच असेल. कधीही आवाज द्या. जरी उद्या जरी मी तक्रार प्राधिकरणावरती असेल नसेल, मला उद्या जरी संघटनेने सांगितली उमाकांत एक जोडी घेऊन परत पालावरच्या शाळेवर तुला शिक्षक म्हणून जायचं, तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने परत त्या पालावरच्या शाळेवरती जाईल. हा उमाकांतच असेल. मला खरं तर पोलीस प्राधिकरणाच्या निमित्ताने मला खूप काम करण्याची आता संधी त्या मुंबईच्या वर्तुळामध्ये मिळत आहे. खरं तर खूप प्रचंड अनुभव आहेत. खरं तर एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे 1 तासभराची, न्यायमूर्ती अंबादास जोशींनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती संभाजीनगरला याचं लोकार्पण केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती ती लिंक येईल, पहा. खूप छान आहे, आवडेल तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामधून. खरं तर एक हत्तीचं बळ, मला पुढचे 20 वर्ष काम करायचं बळ मला ह्या निमित्ताने आज आलेलं आहे. मला खूप आनंद झाला. माझ्या आपल्या लोकांनी ह्या कामाची दखल घेतली, मला इथे बसवलं, काही शब्द बोलण्याचा मला संधी दिली. खरं तर आज सुट्टी आहे. पत्रकार बांधवांचं माहिती कसं असतं, सुट्टीच्या दिवशी तरी निदान घरी वेळ द्यावा. आज खरं तर लग्नाची खूप तारीख आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, खूप आनंद झाला. अगेन्स्ट ऑल ऑर्ड्स, म्हणजे मी शब्दात मी हे सांगू शकत नाहीये. आता जो काही वेळ असेल तर तुम्ही मला काय असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ट्रान्सलेट केलेलं काय सांगता येईल असं आहे की आता हे बघा, खूप चांगला प्रश्न आहे सरांचा. आपण आयुष्यभरामध्ये शाळेमध्ये गेलो, शाळा आपल्या सगळ्यांना माहिती, स्थिर शाळा असते, म्हणजे इमारत असते, विशिष्ट विषयाचे शिक्षक असतात, शिक्षकांना गणवेश असतं, मुलांना गणवेश असतो, घंटा असते, परीक्षा असते, प्रमाणपत्र देतात. आमची पालावरची शाळा तशी आहे का? तशी नाहीये पालावरची शाळा. ज्यावेळेस मुलं येतील, कंदमुळं विकून येतील, भंगार गोळा करून येतील, रिकाम्या बाटल्या गोळा करून येतील, त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे तो सगळा करून आल्यानंतर ती शाळा सोडू. कुठलीही वेळ नाही, गणवेश नाही, इमारत नाही, काहीच नाही. आता बघा, गीत तर मी आता थोडं बरीच वर झालं सांगू शकणे पुस्तकातही आहे, पण त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो.
आपण शाळेमध्ये शिकलो की ग गणपतीचा, अ अननसाचा. मग त्या माझ्या समाज बांधवाच्या मुलांनी अननस अननसाचा कधीच आयुष्यामध्ये पाहिलं नाही, ग गणपतीचा. आता त्यांची आहे मर्यामा माता, लक्ष्मी माता, त्याच्यानंतर अशा सगळ्या माता, अशा त्यांच्या ह्या माता, ग गणपतीचा कधी पाहिला नाही. मग आम्ही त्यांना काय केलं माहितीये का, त्यांच्या वस्तीमध्ये जवळपास 1-2 दिवसाला डुक्कर कापलेलंच राहायचं. मग आम्ही ड डुकराचा, क केसाचा, ते केस गोळा करतात ना महिलांचे गावगाव जाऊन, क केसाचा, ड डुकराचा, असं त्यांना शिकवलं. त्यांना ते खूप अपील झालं. एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला. म्हणजे एक मुलगा म्हणजे एक कुटुंब अनेक राज्यामध्ये फिरून येतो वर्षभरामध्ये, तर त्यांना 4-4, 5-5 प्रकारच्या भाषा येतात. म्हणजे इकडे आंध्रात गेलं की आता बघा मसनजुगी लोक आहेत, त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये मसनजुगी म्हणतात, कर्नाटकामध्ये त्यांना शिदगुड शब्द म्हणतात, आणि आंध्रात गेले त्यांना काटील पाकुल म्हणतात. त्यांना आंध्राची भाषा येते, कर्नाटकची भाषा येते, महाराष्ट्राची येते, आणि गुजरातमध्ये गेली गुजरातची भाषा येते. अशा 4-5 प्रकारच्या भाषा येतात. यमगरवाडीतला एक मुलगा 1ली ते 10वी आला की तो 10वी होऊन येईपर्यंत त्याला 8-10 भाषा येतात. वसतिगृहामध्ये राहून सगळं तो शिकतो ना त्या सगळ्याच्यामध्ये. आम्ही अशा वेगवेगळ्या भाषेत शिकणाऱ्या मुलांना आम्ही एक प्रकारचा अभ्यासक्रम तयार केला आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. याचं मी म्हटलं की अनेक MSW चे मुलं अनेक डॉक्टरेट, म्हणजे जी तत्वज्ञानामध्ये डॉक्टरेट करतायत सामाजिक विषयामध्ये, त्या सगळ्यांनी आम्हाला अप्रोच झाले आणि या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवली या अभ्यासक्रमावर. तिथे म्हणे की DYSPचा जो प्रसंग झाला, असा आणखी एखादा कुठला प्रसंग आहे का ज्यामुळे खूप निराशा आली, नको हे सगळं सोडून निघून जावं असं वाटलं? तुम्ही खरंच मला बोलतं करताय आज. आपल्या जवळच एक विद्यापीठ आहे, नाव मी नाही सांगणार. खरं तर असे प्रसंग रोज आहेत, बरं रोज प्रसंग असे यायचे, पण खरं तर अडचणी सांगणे सामाजिक कार्यकर्त्याच्या DNA मध्ये नाहीये. सुदैवाने तसा व्हायरस कधी डोक्यात शिरला नाही. सगळे आजूबाजूचे सगळे लोक चांगले राहायचे, चांगलं सांगायचे, प्रेरणा द्यायचे. सर आम्हाला आहे ना एक विद्यापीठाचे कुलगुरू होते, ते यमगरवाडीमध्ये आले आणि त्यांनी 4 मुलांना दत्तक घेतलं आणि सांगितलं की ह्या 4 मुलांना मी दत्तक घेतलेला आहे आणि यांचा सगळा शैक्षणिक खर्च आणि जो काही गरजा असेल तो मी भागवतो. ठीक आहे. त्यावेळेस जूनमध्ये त्यांची मुलगी जवळपास एक 23-24 वयाची होती, एका अपघातामध्ये मयत झाली होती. मला त्यांनी फोन केला की तुम्ही कुठे आहात, मला असा प्रकल्पात आहे, तर तुम्ही या. पावसाळा होता त्यावेळेस, माझ्याकडे एक डिस्कवरी होती बजाजची, ती घेतली, नखशिखांत भिजलो. तिथे गेलं, गेटवरती त्या सिक्युरिटीने असं सांगितलं की साहेब झोपलेत, आता तुम्हाला भेटता येणार नाही. त्या सिक्युरिटी जवळ बसलं शांतपणे. एकच माणूस बसू शकत होता, तर आम्ही बसलो पावसामध्ये. 2.5 तासानंतर बेल पडली आणि साहेब ते असे जण आलेत. अरे हो, त्यांना पाठवमध्ये. मी गेलो आणि काही बॉक्स होते, आम्ही जरा आपल्या भाषेमध्ये त्याला बोचके गठुडे म्हणतो, तर ते असे काही बॉक्स होते म्हणजे कपड्यामध्ये बांधलेले. त्यांनी म्हटलं की अशी माझी मुलगी गेलेली आहे आणि त्याची सगळे कपडे आहेत, जे जुन्या पंजाबी सगळ्या, आणि ते देऊन गेल्यानंतर ज्या मुलींना मी हे केलेलं आहे तिला तुम्ही द्या. म्हटलं ठीक आहे, देतो. गेल्यानंतर त्यावेळेस माझ्याकडे असा तो डबडा फोन राहायचा, खूप वापरून स्पीकर केल्याशिवाय त्याचा आवाज नाही यायचा. मग मी आलो प्रकल्पामध्ये, त्या मुलीला ते सगळं दिलं आणि त्यांनी मला जाताना निक्षून सांगितलं होतं की तिथं गेल्यानंतर तिला फोन लावून द्या. म्हणलं ठीक आहे. मी फोन केला आणि त्याच्या सुदैवानं का माझ्या सुदैवाने दुर्दैवाने माहिती नाही, स्पीकर शिवाय आवाज येत नव्हता. त्यांना माहिती नाही स्पीकर मध्ये आहे, आणि आपला काही विषय नाही ना की कशाचं काय, सगळं मोकळं ढोकळच, ओपन आयुष्य, ओपन बुक, काय स्पीकर करायचं आणि ह्याचं काय तसं मनामध्ये काही नाही. आणि मी स्पीकर तो लावला, तिथून ते विचारत होते तुला मिळाले का सगळे कपडे? हो मिळाले. ते वय वर्ष होतं तिचं 16 आणि कपडे होते 22-23 वर्षाच्या मुलीचे, सगळे जुने कपडे. ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाहीये. त्यांनी काय म्हटलं वाक्य, बघ हे सामाजिक लोक, कामामध्ये काम करणाऱ्या लोकांचं काही खरं नसतं. आमच्यासारखे लोक मदत देतात, अर्धी मदत घरीच घेऊन जातात आणि अर्धीच देतात. तुला मिळाले ना सगळे, एवढ्या पॅन्टी आहेत, एवढे पंजाबी आहेत, मोजून घे सगळे आणि मला ह्यांच्याच फोनून परत फोन लाव.
एवढं वाईट वाटलं ना की काय म्हणजे एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ अधिकारी आणि असा संशय घेतो एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती. तर असे खूप अनुभव आहेत. तर हा अनुभव मला वाटतंय त्यावेळेस खूप वाईट वाटलं. मनामध्ये जाऊन रडलो एका ठिकाणी बसून डसा की म्हटलं काय हे म्हणजे काय करायला आलो ना, लोकांचा काय संशय आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ठीक आहे, त्याच्यामधून शिकत राहायचं आणि पुढे जायचं. एक माझा प्रश्न असा आहे की अनेक वर्ष सामाजिक काम करत असलेल्या उमाकांत मिटकरांना आणि पालावरच्या शाळा आणि भटक्या लोकांच्या क्षेत्रातल्या उमाकांत मिटकरांना ज्यावेळेस प्राधिकरण सदस्य म्हणून तिथं जाऊन काम करावं लागलं, त्यावेळी तुम्हाला काय तयारी करावी लागली, कुठल्या विषयाचा अभ्यास करावा लागला आणि तुमच्यामध्ये तुम्ही बदल कसा करून घेतला? परत जे मनाच्या गुपित साचलेले अनुभव आहेत, कधी न सांगितलेले काय अनुभव आहे त्याच्यामध्ये. मला माहिती नव्हतं की मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेला एवढे मोठे अधिकार असलेल्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही सुमोटो घेऊ शकतो, म्हणजे एखाद्या विषयाची स्वतःहून दखल घेऊ शकतो त्या विषयाची. आणि आता उदाहरणार्थ सोलापूरमध्ये एक रमेश नराळ नावाच्या एका युवकाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून फाशी घेण्याचा प्रयत्न केला आणि तो विषय सगळ्या दिव्य मराठी सारख्या पेपर न्यूज मध्ये आला. त्याची दखल आम्ही घेतली आणि नोटीस पाठवली सीपींना. त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्या मुलाला भविष्यात कधीही त्रास होणार नाही असं तो सगळा विषय आम्ही तो केला. तर तुमचा विषय असा होता की असे असे अनुभव आम्हाला तिथे गेल्यानंतर आले. त्याच्यातला पहिला अनुभव मला तुम्हाला खरंच सांगण्यासारखा आहे. कार्यकर्ता म्हणजे साहजिक आहे, फाटकी तुटकी चप्पल म्हणजे हे नाहीये, पण शिवून घेणारी कशी तरी अशी चप्पल, जब्बा, पांढरी पॅन्ट, अंगावरती तो जब्बा असा असणारा. मी गेल्यानंतर त्यावेळेस पहिला दिवस होता आणि समोर असं सगळं ताट आलं जेवायचं. आमच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्था केली होती जेवणाची सगळी. आणि मी सहज विचारलं आमच्या ऑफिसरला की हे किती रुपयाचं एक ताट आहे? सर काय नाही, 600 रुपयाचं एक ताट आहे. बर, अच्छा. बापरे म्हणलं, कधी कधी 600 रुपये म्हणजे एका जेवणाच्या ताटाचे म्हणले मी. मग ते किंमत ऐकूनच मला जेवण नाही गेलं. ज्यावेळेस मी सीएसटी रेल्वे स्टेशनवरती आलो, म्हणजे वडापाव ज्यावेळेस खाल्ले त्या मस्त तेलात तळलेले, त्यावेळेस माझं पोट भरलं. मग तिथं गेल्यानंतर ते सगळे असे सुटापुटातले इन्शर्ट, हा इन्शर्ट त्या कामामुळे आला. म्हणजे हा इन्शर्ट हा काय अंगभूत नाहीये. तिथे गेलो, त्यांनी सगळे असे सुटापुटात ब्लेझर टाय असं त्या सगळ्याच्या म्हणून काय करायचं बाबा आता. परत दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर परत ते स्टेशन आलो की सौके दो असे मस्त शर्ट होते, 100 रुपयाचे 2 असणारे. ते शर्ट घेतले, पॅन्ट घेतली. मला माहिती नव्हतं की ब्लेझरवरती फक्त काळा शूज वापरावा लागतो. माझा भाऊ तिथे एक सीए आहे रमाकांत म्हणून, तो एकदा ऑफिसमध्ये आला, अरे उमाकांत तू ब्लेझरवरती स्पोर्ट शूज घातलास, थांब. तो गेला, एक चांगला ब्लॅक शूज आणला. ब्लेझरवरती स्पोर्ट शूज घालत नसतात. असे एक छोटे छोटे अनुभव आहेत की जे खरंच मला म्हणजे खूप नवीन होते त्या सगळ्याच्यामध्ये. म्हणजे खरं तर तुम्हाला सांगायला आणखी आवडेल, म्हणजे ज्या उमाकांनी 5-6 वर्ष 1 रुपया न घेता काम केलं, म्हणजे ते स्वतःहून, म्हणजे काय नंतर संघटनेने मला 5-6 हजार मानधन वगैरे, तेही खूप पुरायचं. खूप समाधानाने आयुष्य जगायचं त्यावेळेस सुद्धा. म्हणजे आज 3,42,000 दर महिना पगार आहे. पण ही सगळी पगार म्हणजे मागचा हा कार्यक्रम होता, मला 2 पुरस्काराचे मिळाले 10,000 होते, ते सुद्धा मी तिथल्या वाचनालयाला देऊन टाकले. तर मला जेवढे मुंबईत पैसे लागतात राहायला आणि मला आयुष्य जगण्यासाठी तिथे हे लागतात तेवढेच मी ठेवतो सर. सगळे सामाजिक कामासाठी देऊन टाकतो. म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे नाहीयेत, ह्या शाश्वत नाहीयेत. म्हणून हे सगळे माझे जे स्वतःचे जे दुःख आहेत व हे जे सगळे अनुभव आहेत, मला भटकीमुक्त लोकांनी खूप शिकवलं. पण आता असं आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर मला वेडा समजायचे, कुठून आलाय काय नाही. आता सांगायला आवडेल की त्या प्राधिकरणाचं पाणीही माझ्याशिवाय हालत नाही. म्हणजे एवढं सगळं त्या ह्याच्यामध्ये खूप छान काम केलं, कष्ट केलं. म्हणजे कायदे कानून सगळे शिकले, माहिती करून घेतले. ती अशी सुंदर मोहिनी घालणारी इंग्लिश बोलतात.
आपणाला ठीक आहे, येत नसली तरी थोडीफार आपल्याला कामापुरते येते त्या सगळ्या विषयामध्ये. पण असं आहे, तो एक जी जिद्द असते ना आपल्या तुळजाभवानीच्या ह्याच्यामधले आपण सगळे, ती जी जिद्द असते मराठवाड्यातली म्हणता ना जिद्द, ती जिद्द अंगामध्ये आणखी आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे असे जरी सगळे अनुभव आले तर तिथे मस्त आणखी दटून आहे. कुठल्याही संकटाला ह्याला सामना करण्याची अंगभूत सगळी प्रेरणा ह्या आपल्या सगळ्या लोकांमध्ये मिळाली. त्यामुळे तिथे असे जरी अनुभव आले तरी तिथे आणखी मजबूतीने मी काम करतोय. हा, असं सांगतो की संघटनेनं कधीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलेला नाहीये. म्हणजे माझा अनुभव, म्हणजे मी जे पाहतो गेल्या 20-25 वर्षातला, 1-0 अनुभव सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा माझ्या ह्याच्यात तर आलेला नाही. त्याच्यातून तुम्हाला एक अनुभव सांगतो की आपण ताप आल्यानंतर पॅरासिटामॉल खातो आणि 1-2 दिवसांनी आपला लगेच ताप जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं तसं नाही हो सर. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या काम करावं लागतं, तेव्हा कुठे छोटासा आशेचा किरण दिसतो. आता डोंबारी समाजातले माझे समाज बांधव आहेत. आता बघा, तुम्ही म्हणला खरं तर आम्ही एक प्रयोग केला. त्या समाजामध्ये बालविवाह खूप आहेत, म्हणजे इतका की मुलीचं वय 5-6 वर्ष असताना सुद्धा ते एकमेकाच्या मुलाच्या मुलीच्या कपाळाला कुंकू लावतात की मोठं झाल्यानंतर तुला ही माझी मुलगी, तुझा हा मुलगा, आणि हे सगळे पती पत्नी. आम्ही 3-4 मुली वय वर्ष 13 असेपर्यंत थांबवल्या की तुम्ही निदान वयात आल्यानंतर त्यांचं लग्न करा. दुर्दैवाने त्या मुलींना मुलंच मिळणार लग्नाचे. कसे तरी मग त्यांच्या वयाच्या पेक्षा लहान मुलांना आम्ही त्यांची लग्न लावून दिली. अंधश्रद्धा कमी करण्याचा आम्ही प्रचंड प्रयत्न केला. म्हणजे सोकॉल्ड हा जो शब्द होता जात पंचायत, म्हणजे मला जात पंचायतीचा त्यावेळेस दंड बसला. म्हणजे आता उदाहरणार्थ मसुंदगी समाज सांगतो, बसव कल्याण म्हणजे उमरगा हे यांचं एकदम छोटस कोर्ट सुरुवातीचं, तिथं जर त्यांना मिळाला एखाद्या व्यक्तीला तर तो बसव कल्याणला जातो, ते त्यांचा जिल्हा न्यायालय. तिथे न्याय मिळाला तर तो मडीला जातो, ते त्यांचं सर्वोच्च न्यायालय. म्हणजे अशा अनेक प्रकरणामध्ये मला सुद्धा जात पंचायतीमध्ये बसावं लागलं आणि आम्हाला सुद्धा दंड खावा लागला. पण आम्ही कधीच, म्हणजे जात पंचायत असेल, अंधश्रद्धा असेल, ह्याला कधीच आम्ही खतपाणी घातलेलं नाहीये. कदाचित तुम्हाला वाटलं असेल कधी कुठल्या तरी दुसऱ्या संघटनेचं असू शकतं, पण भटकीमुक्ती कास परिषद असेल, यांनी कधीच या भटकीमुक्त समाज बांधवांच्या कुठल्याच अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नाही. एक प्रश्न महत्वाचा की एखादी जेन्युइन तक्रार आली एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची, प्रचंड अहंकारी पोलीस अधिकारी आहे, प्रचंड त्रास आलाय, जेन्युइन तक्रार आली आहे किंवा तुम्ही सुमोटो दखल घेतली आणि त्याला शिक्षा दिल्याचं आज समाधान वाटतं, असं एखादं उदाहरण आठवतं? हा, महाराष्ट्रातील 2 टॉपचे IPS ऑफिसर आहेत, त्यांचं नाव घेणं सोयीचं नाहीये. एक शहर आहे नाशिक जवळचं, तिथले एक सिटिंग न्यायाधीश होते. त्या न्यायाधीशांना बलात्काराच्या खोट्या केसमध्ये तिने अडकवलं. पोलिसांनी अडकवलं? पोलिसांनी, न्यायाधीशांना 14-15 वर्ष त्या न्यायाधीशाला, म्हणजे नंतरची गोष्ट आहे, म्हणजे ही सगळंच कुठंच काय नाही झालं तर ते आमच्याकडे आलं. मग आम्ही ते सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आम्ही चेक केले. आम्हाला एक प्रचंड प्रेशर आलं, पण आम्ही बदणारे नव्हतेच कुणाला, तेच काही विषयच नव्हता त्या सगळ्याच्या. म्हणजे तारखा लांबवणे हा प्रकार, बाकी कागदपत्र रंगवणे हा प्रकार, तो सगळा झाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही त्या न्यायाधीशाला न्याय दिला आणि त्या 2 टॉपच्या IPS ऑफिसरांना कठोरातलं कठोर शासन करा, ते नियमात जे बसणार आहे ते आम्ही गृह विभागाला पाठवलं. तिथपर्यंत आमची मर्यादा. पण नंतर एका पोलिसांचा फोन, म्हणजे सहज असं आमच्या यांना सांगत होता, साहेब असंही म्हटलं की ती न्यूज एवढी व्हायरल झाली, मरण यातना दिवसा, म्हणजे आयुष्यात ज्या मरण यातना भोगाव्या लागतात त्या भोगण्याची पाळी म्हणजे आमच्यावर येते म्हणले. म्हणजे एवढी न्यूज व्हायरल झाली ती त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये की त्या न्यायाधीशाला
तो न्यायाधीश नंतर आला आम्हाला भेटायला, की म्हणला आम्ही नाही भेटू शकत आज. तर तो आमच्या ऑफिसमधल्या लोकांना सांगत होता, मी जवळपास 15-16 वर्ष एक रेपिस्ट म्हणून कपाळावर शिक्का मारून फिरत होतो. आई वडील भाऊ बहीण सगळे माझ्या फार लांब गेले, मित्र गाववाले सगळे मला बलात्कारी म्हणायचे, पण तुम्ही जो न्याय दिला तो माझ्या कपाळावरचा शिक्का नाहीसा झाला. असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे नांदेडमध्ये एक पोलीस स्टेशन आहे, त्याच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या एका व्यक्तीची जमीन त्या पोलिसांनी बळकावली, तेही आमच्याकडे आले, त्याला आम्ही न्याय दिला. त्याचे असे अनेक प्रकार आहेत. अनेक म्हणजे कठोरातलं कठोर शासन करण्याचा आम्ही ती शिफारस गृह विभागाला करतो आणि त्याच्यामधून न्याय देण्याचा आम्ही सर्वसामान्य प्रयत्न करतो. आम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रश्न आहे की आम्हाला असे दैनंदिन जगण्यात अनुभव येत आहे, पोलीस त्रास देतोय, मुद्दा म्हणून चुकीची तक्रार करतोय किंवा काही खोडसाळपणा करतोय, आम्हाला तुमच्याकडे तक्रार करायची, कशी करायची? आम्ही खूप सोपं आहे. एका A4च्या कोऱ्या कागदावरती तुम्ही अर्ज लिहा, त्याचे जे काय असतील ते पुरावे असतील तर तुम्ही त्याच्यासोबत जोडा. एक स्वयं घोषणापत्र, म्हणजे स्टॅम्प लावायची गरज नाही, नोटरी करायची गरज नाही, काही नाही. आम्ही खूप सोपं केलेलं आहे, शासनाने आम्ही खूप सोपं काम केलेलं आहे. सेल्फ अटेस्टेड ते तुम्ही द्या, आमच्याकडे पत्र पाठवून द्या, पत्ता आम्ही देतोच तुम्हाला नंतर. लगेच आम्ही 3 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 3 महिने म्हणलं, आता आमच्याकडे 89 केसेस फक्त पाईपलाईन मध्ये आहेत, 89. बाकी आम्ही 0 पेंडन्सी ठेवतो. आमची टीम खूप चांगली आहे काम करायची, आमच्या ऑफिसची टीम सुद्धा खूप चांगली आहे. आम्ही खूप चांगलं वातावरण त्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. तर शक्यतो जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये आम्ही ते केस संपवण्याचा प्रयत्न करतो. की तुम्ही जर पत्र आमच्याकडे पाठवलात तर आम्ही लगेच त्या संबंधितांना नोटीस पाठवतो, तुम्ही या, तुमचं उत्तर द्या, आणि त्यांनी त्यांचं उत्तर देतात. आणि लक्षात असं आलं की तिची चूक आहे तर आम्ही लगेच त्याची शिफारस गृह विभागाला. याचे काही टप्पे असतात का? जिल्हा, विभाग, राज्य? काही नाही. तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे पाठवू शकता. फक्त त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. कॉन्स्टेबल पासून ते पोलीस इन्स्पेक्टर पर्यंतची तक्रार तुम्ही डिव्हिजनल पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी, महाराष्ट्राचे 6 महसूल विभाग आहेत, त्यांच्याकडे तुम्ही पाठवू शकता. आणि एखाद्या केसमध्ये जर SP आणि कॉन्स्टेबल असला तर ती तक्रार ही आमच्याकडे येते. असा तो प्रकार आहे. अपील वगैरे असं काही नाही, डायरेक्ट तुम्ही आमच्याकडे ते तक्रार पाठवू शकता. आमचा असं अनुभव आहे 99.99% आम्ही पाठवलेल्या अहवालामध्ये की ते आमचा अहवाल नाकारू शकत नाही कायद्याने. एखादा जर आम्ही सांगितला अहवाल दिला किंवा एखादा जर आम्ही हे केलं, शिफारस केली, तर ते नाकारले तर त्याची व्यवस्थित टिप्पणी करून ते का नाकारलं याचं उत्तर त्यांना आम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे त्यांना माहिती की इथं काम करणारे कसली लोक आहेत, कशा प्रकारचा न्याय देतात, कसे ते पुरावे शोधतात. असा अनुभव आजपर्यंत आम्हाला त्यांनी परत एखादा असं पाठवलं असं आलेला नाही. आतापर्यंत तुम्ही ही दुसरी टर्म आहे, या 2 टर्म मध्ये किती तक्रारी साधारणपणे प्राप्त झाल्या आणि किती तक्रारींमध्ये तुम्ही शिफारस केली आणि त्यामध्ये शिक्षा किंवा दंड किंवा काय कारवाई झाली? आतापर्यंत 1 जानेवारी 2017 पासून पहिल्या दिवसापासून मी त्या कार्यक्रमावरती आहे. जवळपास 6200 केसेस आमच्याकडे आल्या. खरं तर तक्रारी म्हणजे आणखी माहिती नाही लोकांना, तरी सुद्धा तक्रारींचा पाऊस आहे त्या सगळ्याच्यामधून. म्हणजे माहितीच नाही आणखी पोलीस डिपार्टमेंटच्या म्हणजे त्या लोकांना सुद्धा माहिती नाही की हे प्राधिकरण काय आहे, म्हणजे असंच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जे समाज आहे त्यांना हे पचतच नाहीये की पोलिसांच्या विरोधात आपण तक्रार करू शकतो. म्हणजे हा एक मोठा अनुभव आम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामधून येतोय. की 6200 आमच्याकडे हे आल्या, तक्रारी आल्या. म्हणजे मला माहिती असणाऱ्या 2 आहेत. आमच्या जो न्यायनिवाडा आम्ही दिला त्या 2 तक्रारी 2 याला ऑर्डरला त्यांनी चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये. म्हणजे आणखी जर मला माहिती नसते 10-12 असू शकतात, मे बी 11 असं असू शकतो. तर तेवढा आकडा आहे की त्याला हे. बाकी आम्ही जवळपास 300 ह्याच्यामध्ये आम्ही गृह विभागाला त्याच्या पाठवलेल्या आहेत. पण आता एक अनुभव आहे, तसं मी दहशत वगैरे नाही म्हणणार, शब्द नाही वापरणार तो, पण असा एक संदेश गेलेला आहे, मेसेज गेलेला आहे की आम्हाला एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अनुभव त्यांचा, तक्रारदारांनी तक्रार घेऊन आली की त्यांना असं म्हटलं की त्या अधिकाऱ्याने तासनतास मला पोलीस स्टेशन माझी तक्रार न घेता बसवून ठेवलं. म्हणलं ठीक आहे,
आम्ही त्यांना ते पाठवली नोटीस. तो तक्रारदार आला ना केस माघारी घ्यायला. म्हणलं काय झालं केस माघारी? अहो म्हणे तुमचं पत्र गेलं गेलं त्या अधिकाऱ्याने मला बोलवलं, मी पाहिजे तसा शब्द FIR मध्ये नोंदवला आणि माझं समाधान झालं बघ. मग आता कशाला देऊ तुमच्याकडे? मॅक्झिमम अनुभव आम्हाला असे आता येत आहेत त्या सगळ्या विषयावर. एक विषय आमच्या प्राधिकरणामध्ये असं समाजवाईज काढणं ते नियमात किंवा ते ह्याच्यात बसत नाहीये. पण मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जवळपास विशेषतः माझे पारधी बांधव जे आहेत ते खूप ठिकाणी त्यांना ते आता त्यांना माहिती आहे सगळ्या विषयामध्ये. म्हणजे मी तर म्हणेन की मला जेवढे कायदे कानून माहिती नसतील तेवढे माझ्या पारधी बांधवाला कायदे कानून माहिती झाले आहेतच मुळातच त्या सगळ्याच्यामुळे. पण बऱ्यापैकी भटकी मुक्तांना मी तिथे त्यांचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं असल्यामुळे बऱ्यापैकी भटकी मुक्तांना आता माहिती झालेलं आहे आणि ते बिनधास्तपणे तक्रारी आमच्याकडे करतात. पोलीस स्टेशनमध्ये मी ते अनुभव सांगणारा नव्हतो. सांगतो 1 जानेवारी 2017 हे प्राधिकरण स्थापन झालं. त्यानंतर 6 महिन्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्र गेलं अधिकृत की तुम्ही हे प्राधिकरण काय आहे, त्याचा मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर, प्राधिकरणाची माहिती जसं लाचलुचपत विभागाचं दिलेलं आहे तर तसं ते तुम्ही करून घ्या असं गृह विभागाचं पत्र गेलं महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला. दुर्दैव असं आहे एकाही पोलीस स्टेशनने ते लावले नाही. त्याच्या पुढचा अनुभव सांगतो. माझा एक विद्यार्थी पोलीस आहे, तो एका जिल्ह्याच्या SP चा रीडर होता. त्याचा फोन आला मला की सर तुमचं एक पत्र आलेलं आहे गृह विभागाकडून, त्याच्यात तुमचं नाव दिसतंय. मग तू वाचला का? सगळं वाचलो. तर काय आहे? तर असं असं आहे. मग काय झालं? आमच्या साहेबांनी असं सांगितलं की ते गोपनीय म्हणून ठेवून टाक. असे आहेत अनुभव म्हणजे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे हे चांगलं व्यासपीठ आहे. तुम्ही कदाचित उद्या जर प्रिंट मीडियामध्ये ही जर न्यूज द्याल तर तुम्ही एक न्यायाची संधी तुम्ही सांगू शकता की जेणेकरून ह्या लोकांना, माझ्या बांधवांना न्याय मिळायचं. पाठवतो आत्ताही माझ्याकडे आहे, पाठवतो मी. आणि व्हॉट्सअपलाही आहे. सॉरी आम्ही त्याचा खूप पाठपुरावा केला. माहिती की शासकीय काम कसं असतं त्याच्याबद्दल मी काय नाही बोलणार, पण आमच्या ऑफिसने खूप पाठपुरावा केला. आता मागच्या बजेटमध्ये आम्हाला 29 लाख रुपये मंजूर झालेत. सगळ्या प्रकारची वेबसाईट, म्हणजे इतकं की आम्ही आता काय केलं त्याच्या पुढची एक स्टेप सांगतो. न्याय आपल्या दारी. आम्ही नाशिकला आमचं प्राधिकरण, मुंबईहून आमचे सगळे प्राधिकरण नाशिकला गेलो. नाशिकमध्ये 6 जिल्हे येतात त्या महसूल विभागामध्ये. त्या सगळ्यांच्या तक्रारी आम्ही तिथंच ऐकून घेतल्या. मला सांगा दडगाव नंदुरबार सारख्या ठिकाणातला एखादा व्यक्ती मुंबईत कसा येऊ शकतो? आम्ही तिथं प्राधिकरण घेऊन गेलं. आता त्याच्या पुढची स्टेज आम्ही असं करतोय, स्टेप आम्ही असं करतोय की वेबसाईट की तिथं तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. आम्ही आता मॅक्झिमम आमच्या तक्रारी तिथं न येता आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिथं बसून, आणि लोक तुम्ही जिथं असाल तिथं बसा, व्हॉट्सअपला आम्ही लिंक पाठवतो, तिथून तिथं तुमची तक्रार मांडू शकता. असं लोकांच्या ह्याच्यासाठी जेवढ्या सुविधा देता येईल तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तोही आम्ही लवकरच जाहीर करतोय. तसं थोडं आम्हाला नाही येत आहेत, त्या सगळ्याच्या आमच्या नियमामध्ये नाही बसत त्या. आणि ते गृह विभाग घेतं त्यांचं जे दर महिन्याचे जे ते DG ऑफिसला येतात ते गृह विभाग घेतं. आमचं तसं आम्ही घेणं थोडं जरा संयुक्तिक नाही येत. एक माझा प्रश्न असा आहे की सामाजिक कामामध्ये सामाजिक स्वास्थ्य नीट राहावं
म्हणून तुम्ही भटके विमुक्तांच्या पालावर जाऊन शाळामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जसं काम केलं. जे सामाजिक स्वास्थ्याची काळजी करणारे उमाकांत मिटकर आज महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याची काळजी करणाऱ्या पोलिसांच्या तक्रारीवर निवारण करतायत. मग हे सगळं करत असताना त्या पोलिसांचं मनोधैर्य टिकून राहावं यासाठी पोलीस स्टेशन मधले जे बदल होत आहेत, काही पोलीस स्टेशन समजा ISO होत आहेत, काही पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही आता सांगितलं की प्रशिक्षण केंद्र, त्या प्रशिक्षण केंद्रामधून नवीन जी पोलीस या सगळ्या विषयात येऊ शकतात, त्यांना प्रशिक्षणाच्या संदर्भातल्या काही नवीन बदल तुम्ही करतायत का? ISO पोलीस स्टेशन व्हावी, त्यानंतर पोलिसांसाठी वेगळी एक नियमावली असावी, आणि या सगळ्याच्या अनुषंगानं तुम्ही काही प्रयत्न केलेत का, किंवा तुमच्या ह्या प्राधिकरण सदस्य म्हणून या सगळ्या विषयात आतापर्यंत काही झालंय का कामाचं? तेही सांगायला आवडेल मला. इथे आपल्याकडे पंकज देशमुख SP होते. म्हणजे खरं तर ठीक आहे, म्हणजे बोलतो मी. खरं तर तुम्ही प्रश्न चांगला विचारला होता, पण महाराष्ट्रातल्या अत्यंत कर्तबगार आणि चांगल्या अधिकाऱ्यांना मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. ज्याची गप्पा मारतो, काय करता येईल त्याचा सातत्याने विचार करतो. महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल असं की देशमुख साहेबांसोबत मी सातत्याने खूपदा आमच्या बैठका व्हायच्या, बोलायचो मी. धाराशिव हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे, सगळे 18 पोलीस स्टेशन, 4 DYSP ऑफिसेस, SP ऑफिस हे ISO झालेलं आहे. त्यावेळेस पंकज देशमुख SP असताना. आता ते कितपत टिकतंय तो पुढचा विषय. आता त्या सगळ्यातून असा करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. इक्बाल शेख नावचा सोलापूर ग्रामीणचा एक कॉन्स्टेबल आहे. तो टेक्निकमध्ये म्हणजे पोलिसां किती हे व्हावं, लोकांनी टेक्निकचा किती उपयोग करावा डिपार्टमेंटने, त्याचा एक मोठा अहवाल त्यांनी सादर केला आणि देशाच्या गृह विभागाने त्याची दखल घेतली आणि तो आता परदेशात शिकायला चालला. त्याच्यावरती मी खूप चांगला लेख लिहिला. मी आता जे म्हटलं की पोलीस विभाग सगळा चुकीचा आहे का, अजिबात नाहीये. काही मोजके असतील, त्याच्यामुळे कदाचित आपण जे बघतो चित्रपटामध्ये वगैरे जे वर्णन केलं जातं असं काही नाहीये. खूप असे कर्तबगार अधिकारी ह्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत जे काम करतात. अशा अधिकाऱ्यांवरती मी लेख लिहितो. अतिशय पॉझिटिव्ह स्टोरी म्हणजे माझ्या अनेक स्टोऱ्या. आता एक 5-6 दिवसच झालं नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र की जिथे महाराष्ट्रातलं एकमेव सगळ्यात जास्त महिला पोलीस तिथे शिकतात, तर त्याच्यावरती मी लेख लिहिला. मी नाशिक, जिथे महाराष्ट्रातलं एकमेव अधिकारी प्रशिक्षण केंद्र आहे नाशिक, तिथे मी गेलो. खंडाळा PTC ला गेलो, पोलीस ट्रेनिंग सेंटरला. अनेक पोलीस स्टेशन मी पाहायला गेलो, ते आमच्या ह्याच्यात बसत नाहीये पण मी गेलो पाहायला. त्या लोकांची माहिती घेतली आणि ते महाराष्ट्राच्या पटलावर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वेव्स सगळ्याकडे जाण्याचा प्रयत्न झाला. असे ते प्रयत्न मी केले. तो थोडा विषय शासनाशी निगडीत असल्यामुळे मी सांगतो सर की असं आहे की तो विषय थोडं शासनाकडे येतो आणि आमची ही न्यायिक संस्था आहे. तुम्ही जर मी योग्य व्यासपीठावर तुमचा विषय मी योग्य व्यासपीठावर मांडू म्हणजे संबंधितांना मी सांगू शकतो असं. मी तेच म्हटलं. 1, 2, तिसरा नाही, यांचा एक पूर्ण करतो अगोदर की मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकरणाची दखल सुमोटो राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण घेऊ शकतं. अशा अनेक प्रकरणाची दखल आम्ही घेतलेली आहे. नाही, ते आमच्या कार्यपद्धतीमध्ये येत नाही. मी तेच म्हटलं की पोलीस कोठडीमध्ये होणारी मारहाण म्हणजे आमचं प्राधिकरण आहे ना 5-6 प्रकारची दखल म्हणजे अशा आहेत की FIR घेतली नाही, FIR घेतली पण चुकीची घेतली, चार्जशीट पाठवली चुकीची पाठवली. पोलीस स्टेशन मध्ये एखादा जर व्यक्ती गेला, तक्रारदार जर गेला तर त्याला तासनतास बसवून ठेवलं, कोठडीमध्ये मारहाण झाली, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा प्रत्येक तक्रारीची दखल हे प्राधिकरण घेऊ शकतं. त्याला त्याचे अधिकार आहेत.
कुठलाही व्यक्ती आमच्याकडे एखाद्या साध्या कोड्या कागदावरती याची तक्रार देऊ शकतो आणि जर एखाद्या विषयामध्ये जर प्राधिकरणाला वाटलं की याची स्वतःहून दखल घ्यावी तर आम्ही स्वतःहून सुद्धा या अशा अनेक विषयाची दखल घेत आहोत. हा, तो विषय सध्या एका न्यायालयामध्ये, तोही विषय मी तुम्हाला थोडं हे करतो. एखाद्या न्यायालयामध्ये जर एखादा विषय सुरू असेल तर तो आमच्याकडे म्हणजे कुठलाही म्हणजे तो आमच्याकडे येत नाही. त्याचा जर विषय पूर्ण झाल्यानंतरच आमच्याकडे तो विषय येऊ शकतो, असा तो विषय आपल्याकडे. तर एखाद्या विषयात जर एखाद्या न्यायालयामध्ये असेल, त्याच्यावर जर काम सुरू असेल, तो जर न्यायप्रविष्ट असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ शकत नाही. त्यामुळे तो न्यायप्रविष्ट विषय आहे, त्यामुळे त्याची आम्ही दखल नाही घेऊ. सर, विभागीय स्तरावर आहे. शासनाला सांगावं लागेल तसं. शासनाचा तो निर्णय आहे, सांगावं लागेल तसं. आम्ही ते आणखी एकदा सांगतो. एखादी जर तुमची कुणाची तक्रार असेल, कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीची, तो जर पोलीस स्टेशन मध्ये गेला त्याची तक्रार घेऊन, त्याच्यावर काही अन्याय अत्याचार झाला असेल, मारहाण झाली असेल, एखाद्याने त्याचं घर बळकावलं असेल, त्याला पैसे मागितले असतील तक्रार घेताना, तो जर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्याला तासनतास बसवून ठेवलं आणि त्याची तक्रार नाही घेतली तर तो व्यक्ती आमच्याकडे येऊ शकतो. एखाद्या विषयामध्ये त्यांनी FIR दिली तर संबंधित तक्रारदाराने जी FIR दिली, सांगितली एक आणि लिहून घेतली त्यांनी एक, तर तोही आमच्याकडे तक्रार येऊ शकते. एखाद्या पोलीस विभागामधल्या एखाद्या अधिकाऱ्यांनी, कुणी पोलिसांनी एखाद्याचं घर बळकावलं, त्याला लाच मागितली, अन्याय अत्याचार केला, चार्जशीट उशिरा पाठवली, चुकीची पाठवली, पोलीस म्हणून जे काही तक्रार असेल, सगळ्या प्रकारची तक्रार आमच्याकडे येऊ शकते.